नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 2.2 पाहणार आहोत, ज्यामध्ये सर्व गणितं आपल्याला वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवायला सांगितलेले आहेत. याची 12 आपल्याला प्रश्न दिलेले आहेत या सराव संचमध्ये आणि ते 12च्या 12 प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत. वर्ग समीकरणावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न बघायला भेटतो आणि वर्ग समीकरणे मुलांना अवघड वाटतं, पण यामध्ये काहीही अवघड नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला वर्ग समीकरणाबद्दल तुमच्या मनात जेवढे काही डाऊट असतील तेवढे सगळे क्लिअर होणार आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे माझे इथून पुढची सर्व सराव संच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि या अगोदरची सराव संच तुम्ही जर पाहिली नसतील तर नक्की पाहून घ्या. तर चला, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा असा आपल्याला या पहिला प्रश्न दिलेला आहे. आणि पहिलं वर्ग समीकरण दिलेलं आहे x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. तर जेव्हा बी आपल्याला वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवायला सांगतात तेव्हा अवयव पाडत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहेत काही अटी. तर बघा, काही नियम आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, इथं 15 आहे. आपल्याला जे वर्ग दिलेला आहे, चल आहे आपलं पहिलं, तर त्या पहिल्या चलाचा आपल्याला वर्ग दिलेला असतो आणि दुसऱ्या चलाला वर्ग नसतो. तर ह्या दुसऱ्या चलाचं आपल्याला जे सहगुणक आहे, जसं की इथं 15 आहे, या सहगुणाचे असे 2 अवयव पाडायचे आहेत. या 15चे असे 2 अवयव पाडायचे आहेत की ज्याचा गुणाकार जो आहे तो 54 आला पाहिजे. 54 का बरं? तर बघा, इथं 54 जर एक्सचा सहगुणक 2 असता तर 54 गुणिले 2 करावं लागलं असतं आणि 54 गुणिले 2 जेवढा गुणाकार येईल तेवढाच याचे जे अवयव पाडतात आपण त्याचा गुणाकार यावा लागला असता. तर बघा, इथं 54 का, तर इथं एकच आहे एक्सचा सहगुणक, तर 54 एक 54च येतं. मग या दोघांचा पण गुणाकार हा 54 आला पाहिजे. तर बघा, आणि याचे जे आपण अवयव पाडतो त्याची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे? -15 आली पाहिजे. -15 बेरीज किंवा वजाबाकी -15 आणि गुणाकार हा 54 आला पाहिजे. असे 2 आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तर ते अवयव कोणते आहेत? तर बघा, जर आपण 9 आणि 6 घेतलं तर गुणाकार येतो 54, 9 × 54 आणि याची बेरीज येते 15. तर आता आपल्याला चिन्ह काय पाहिजे? -15. म्हणजे चिन्हानुसार आपल्याला आणि बेरजेनुसार आपल्याला द्यायचं आहे. तर बघा, इथं बेरीज केल्यावर 15 येत आहे, तर आपल्याला वजा वजा चिन्ह द्यावे लागतील, कारण सारखे चिन्ह आहेत म्हणून बेरीज होईल आणि वजा आहे म्हणून वजा उत्तराला चिन्ह येईल, म्हणजे -15 आपल्याला इथून मिळेल. आणि याचा गुणाकार केला तर +54. बघा, वजा वजाचा गुणाकार काय होतो? अधिक होतो, +54. तर अशा प्रकारे आपल्याला याचे अवयव पाडायचे आहेत. कशाचे? -15चे. तर चिन्ह आपल्याला कधीच विसरून जमणार नाही. चिन्हांचं खूप लक्ष आहे, तर खूप महत्त्व आहे. चिन्हांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर बघा, आता आपण अवयव पाडलेले आहेत, म्हणजे काय करायचं आहे आता? अवयव पाडलेले आहेत, तर x वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे, बरोबर 0. तर आता यामध्ये आपल्याला कॉमन काढायचं आहे. तर कॉमन काय निघतं बघा आता इथं. तर बघा, इथं आता 6 9 54 येतं. 6 आणि म्हणजे बघा, इथं आता इथं 9 आणि 1 आपण कॉमन काढायचं आहे. तर बघा आता, इथं x वर्ग आहे, x आपण कॉमन काढलं आणि मध्ये x घेतलं, वजा 9 घेतलं. तर आता याचा गुणाकार केल्यानंतर x गुणिले x वर्ग येईल आणि x चा 9 सोबत गुणाकार केल्यानंतर 9x येईल, म्हणजे हेच आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला हेच मिळावं लागतं. आता इथं वजा 6 घेतलं, तर आता हे कंसात x अधिक 9, सॉरी, इथं आपल्याला वजाच घ्यावं लागेल. x वजा 9 वजा घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगते, 1 मिनिट. तर बघा, इथं वजा 6 का बरं घेतलेला आहे आपण? तर वजा 6 आणि वजा 9चा जो गुणाकार आहे तो अधिकमध्ये येतो. सारखी चिन्ह पाहिजे तेव्हा आपल्याला गुणाकार अधिकमध्ये मिळतो. जर आपण इथं अधिक घेतलं तर अधिक वजाचा गुणाकार वजा येतो. वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार वजा येतो, म्हणून आपण इथं वजा घ्यायचा आहे. मग आता हे जे कॉमन काढलेलं आहे बाहेरचं ते एका कंसात लिहून घ्या आणि हे जे मध्ये आहे ते एका कंसात, म्हणजे x वजा 9 आणि x वजा 6 ह्या 2 गोष्टी आपल्याला कॉमन मिळालेल्या आहेत. तर आता या ज्या गोष्टी कॉमन मिळालेल्या आहेत तेच आपलं उत्तर होणार आहे आता. तर
जे समीकरणाची उकल जी काय येणार आहे ती x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0 ही येणार आहे. तर आता इथं आपण हे सोडवू. x बरोबर हे 9 बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर अधिक मध्ये जाईल किंवा x बरोबर आता हे 6 बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाऊन अधिक मध्ये जाईल. तर या दोन आपल्याला या समीकरणाच्या उकली मिळालेल्या आहेत. अवयव पद्धत ही खूप सोपी आहे. फक्त तुम्हाला जे अवयव पाडायचे आहेत मधलं जे आपलं x आहे त्याच्या सहगुणकाचे, तर ते अवयव आपल्याला पाडता आले पाहिजेत. मग झालं आपलं गणित एकदम सोपं आहे. कॉमन आपल्याला एकदा काढायला आलं की बरोबर हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं येत जातात. तर आपल्याला 12 गणितं सोडवायची आहेत. 12 गणिताची प्रॅक्टिस आपण केल्यानंतर आपल्याला हे एकदम सोपं वाटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त. गणित क्रमांक 2 x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. तर बघा आता इथं याचा सहगुणक काहीच नाही, म्हणजे इथं काय असतं 1 असतं. बघा जेव्हा आपल्याला सहगुणक दिलेला असतो तेव्हा इथं आपला x चा सहगुणक काय असतो तर 1 असतो. तर 1 अदृश्य रूपात आपल्याला दिलेला असतो. तर आता आपल्याला अशी संख्या आता हा x चा सहगुणक हा एकच आहे. म्हणजे 20 एक 20 म्हणजे आपल्याला अवयव पाडायचे आहेत या गोष्टीचे 1 चे असे अवयव पाडायचे आहेत की ज्याचा गुणाकार हा 20 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी अधिक 1 आली पाहिजे. बरोबर आहे. तर गुणाकार हा 20 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी अधिक 1 आली पाहिजे. असे आपल्याला 2 अवयव पाडायचे आहेत. कशाचे 1 चे. तर बघा आता आपल्याला अशी 4 आणि 5 ही संख्या दिसत आहे. बरोबर आहे. आता आपण जर अधिकचं चिन्ह 5 ला दिलं आणि वजाचं चिन्ह 1 ला दिलं तर इथं काय होतं बघा, बेरीज किंवा वजाबाकी वजा 20 पाहिजे आपल्याला, कारण इथं 20 चं चिन्ह वजा आहे. ठीक आहे. तर इथं आपल्याला आता आपण इथं बेरीज केली या दोघाची किंवा आता इथं वजा आहे इथं अधिक आहे, वजाबाकी होईल या दोघाची. वजाबाकी केल्यानंतर 5 मधून 4 गेले, काय राहील 1 राहील आणि वजाबाकीमध्ये आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणजे 5चं अधिकचं, म्हणजे आपल्याला इथं याची वजाबाकी करून अधिक 1 मिळेल आणि गुणाकार केल्यानंतर 5 चोक 20, 5 आणि 4चा गुणाकार केल्यानंतर 5 चोक 20 मिळणार आहे आणि गुणाकारामध्ये वेगवेगळी चिन्ह असल्यावर उत्तराला वजाचं चिन्ह येतं म्हणजे वजा 20 आपल्याला इथं मिळणार आहे. बरोबर. आता आपल्याला अवयव मिळाली x वर्ग वजा 4x अधिक 5x, कारण आपण 5चं चिन्ह अधिक मध्ये घेतलंय 5x वजा 20 बरोबर 0. आता कॉमन काढायचं आहे आपल्याला. आता इथं x कॉमन निघेल, नंतर इथं मध्ये राहील 1 x वजा 4. तर आता याचा गुणाकार केला x गुणिले x x वर्ग येईल आणि x गुणिले 4 वजा 4x येईल. तर हे आपण कॉमन काढलं. आता इथं निघेल 5 कॉमन आणि मध्ये काय राहतं बघा x वजा आता 5 चोक 20 हे आपल्याला कॉमन निघालं. तर बघा आता याला आपण सोडवलं तर 5चा आणि x चा गुणाकार 5x येईल आणि 5चा आणि 4चा गुणाकार 5 चोक 20 आणि वेगवेगळी चिन्ह आहेत, वजाबाकीला 20 वजाचं चिन्ह येईल. तर बघा 5 चोक 20 वजा 20 इथं येईल. तर आपण जेव्हा कॉमन काढतो तेव्हा या दोन ज्या आहेत याची किंमत बदलून नाही शकत असं आपल्याला कॉमन काढायचं आहे. तर आता इथं कॉमन काढलं x वजा 4 एका कंसात राहील x वजा 4 आणि दुसऱ्या कंसात राहील x अधिक 5 x अधिक 5. तर आपली जे समीकरण आहे त्याच्या उकली काय मिळणार आहेत x वजा 4 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0 या दोन आपल्याला उकली मिळणार आहेत. तर आता पुढे सोडवायचं आहे x, आता हे वजा 4 दुसऱ्या साईडला जाऊन 4 होईल किंवा आता हे 5 जे आहे दुसऱ्या साईडला जाऊन वजा 5 होईल. या दोन ज्या आहेत त्या आपल्याला या समीकरणाच्या उकली मिळाल्या आहेत. वजा 5 आणि वजा 4 या आपल्याला समीकरणाच्या उकली मिळाल्या आहेत. तर अगोदर 4 घ्यायचं की 5, अगोदर 5 घेतलं किंवा 4 घेतलं तरी चालतं. आपण अगोदर 5 घेतलं असतं तर यामध्ये आपण x कॉमन काढला असतं इथं आणि इथं राहिलं असतं x वजा 5 राहिलं असतं. मग इथं आपण बाहेर इथं 4 घेतल्यामुळे इथं 4 घेतलं असतं आणि मध्ये आपलं राहिलं असतं x वजा 5 कॉमन. इथं पण x वजा 5, इथं पण x वजा 5 असं राहिलं असतं. तुम्ही कुठलीही संख्या फक्त अवयव बरोबर पाडले आणि इथं 4 अगोदर घ्या किंवा 5 अगोदर घ्या, तुम्हाला उकली सेमच मिळणार आहे. त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. गणित क्रमांक 3
2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. आता बघा इथं y चा सहगुणक दिलेला आहे 2. म्हणजे आपल्याला जे 27 चे जे अवयव पाडायचे आहेत ते त्याचा गुणाकार किती आला पाहिजे? 13 गुणिले 2 करा अगोदर. 13 एक 13, 13 दुने 26. तर गुणाकार 26 आला पाहिजे. बघा इथलं सहगुणक दिलेला असेल तर त्याला विसरायचं नाही. याचा आणि याचा गुणाकार करायचा. 13 दुने 26. तर ते आपल्याला 26 इथं लिहून घ्या. नंतर आपल्याला 27 अधिक 27 आहे आणि इथं पण अधिक 26. तर 27 ही बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे आणि 26 हा त्याचा गुणाकार आला पाहिजे. असे आपल्याला 2 अवयव पाडायचे आहेत. तर सर्वात सोप्या 2 संख्या आपल्याला मिळतात 26 गुणिले 1. बघा 26 आणि 1 आणि इथं अधिक अधिकच आहे सगळीकडे, तर अधिक अधिकच चिन्ह आपण इथं द्यायचे आहे. तर 26 अधिक 1 ची बेरीज केल्यानंतर इथं 27 येणार आहे आणि या दोघाचा गुणाकार केल्यानंतर 26 येणार आहे. तर हे आपल्याला अशी सोप्यात सोपी अवयव मिळालेले आहेत. तर आता आपण ही अवयव लिहून घेऊया. 2y वर्ग अधिक 26y अधिक 1y म्हणजे फक्त y पण लिहिलं तर चालते अधिक 13 बरोबर 0. तर आता आपल्याला कॉमन काढायचं आहे. इथं कॉमन काढत असताना लक्षात ठेवा याचा सहगुणक. तर इथं आपल्याला 2y कॉमन काढायचा आहे. तर 2y कॉमन काढल्यानंतर मध्ये राहतं y अधिक 13. तर आता हे सोडवल्यानंतर आपल्याला हेच मिळतं बघा. 2y गुणिले y तर 2y वर्ग येतं. आणि आता ह्या 13 आणि 2y चा गुणाकार केला. 13 एक 13, 13 दुने 26. तर 26y येतं. तर आता दुसऱ्या इकडं या दोघांमध्ये कॉमन काढायचं आहे. तर इथं कॉमन काढत असताना इथं 1 कॉमन निघतं आणि अधिक 1 आणि इथं राहतं y अधिक 13. तर याला सोडवल्यानंतर आपल्याला हेच मिळतं बघा. y एक y गुणिले 1 केल्यानंतर y मिळतं आणि 13 गुणिले 1 केल्यानंतर 13 एक 13. तर अशा प्रकारे आपल्याला कॉमन काढायचं आहे. तर कॉमन काढत असताना हे जे कंस आहेत ते सारखे येतील असं कॉमन काढायचं आहे. आता इथं आपल्याला हे सोडवल्यानंतर पुढे मिळतं y अधिक 13 आणि 2y अधिक 1 बरोबर 0. हे आणि हे घेतलं आणि हे एक कंस घेतला. ठीक आहे. तर आता आपल्याला हे सोडवायचं आहे पुढं y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. या दोन्हीपैकी या दोन आपल्या ज्या उत्तराच्या उकली आहेत त्या येणार आहेत. तर y अधिक 13 तर y बरोबर हे 13 दुसऱ्या साईडला गेल्यानंतर बरोबरच्या वजा 13 होईल आणि इथं 2y बरोबर हे 1 इकडे जाऊन वजा 1 होईल आणि इथं y बरोबर 2 जे आहे इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाऊन इथं भागाकारामध्ये होईल. म्हणजे 2y बरोबर वजा 13 आणि वजा 1/2 या दोन आपल्याला उकली मिळालेल्या आहेत. बघा आपलं गणित क्रमांक 3 सुद्धा झालेला आहे. आता आपल्याला गणित क्रमांक 4 सोडवायचा आहे. इथं आपल्याला सामान्य रूपात अगोदर समीकरण लिहून घ्यायचं आहे. तर 5m वर्ग याच्या साईडला दुसऱ्या साईडला आहे तर त्या साईडला राहील आणि हे जे 22m आहे दुसऱ्या साईडला घेऊन आल्यानंतर वजा 22m होईल आणि हे जे 15 आहे ते पण इकडे घेऊन आल्यानंतर वजा 15 होईल, इकडे राहील बरोबर 0. आता m चा सहगुणक आहे 5 आणि इथं दिलेला आहे 15. तर 15 गुणिले 5 करावं लागेल अगोदर. तर 15 5 75 गुणाकार येतो. म्हणजे आपल्याला याचे जे अवयव पाडतात त्याचा गुणाकार 75 आला पाहिजे. तर इथं वजा आहे इथं अधिक आहे. अधिक वजाचा गुणाकार वजा येतो. तर वजा 75 आपल्याला पाहिजे आणि त्या दोन संख्येची बेरीज किंवा वजाबाकी वजा 22 आली पाहिजे. अशा आपल्याला संख्या शोधायच्या आहेत. तर वजा 22 बेरीज किंवा वजाबाकी आणि गुणाकार वजा 75 येणाऱ्या संख्या आहेत 3 आणि 25. तर बघा 25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75. तर 25 त्रिक 75 केल्यानंतर आपल्याला इथं मिळतं वजा 75. तर वजाबाकी येण्यासाठी आपल्याला या दोघांची वेगवेगळे चिन्ह पाहिजेत. तर इथं वजाचं चिन्ह दिलं आणि इथं अधिकचं चिन्ह दिलं. तर इथं वजाचं का दिलं तर इथं आपल्याला वजाबाकी पाहिजे आणि वजाबाकी केल्यानंतर इथं काय येणार आहे वजा 22 आलं पाहिजे. मग वजाबाकीमध्ये आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो उत्तराला. मग इथं 25चं चिन्ह आपण उत्तराला देणार आहे आणि 25 वजा 3 केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे वजा 22 आणि या दोघांचा गुणाकार केल्यानंतर मिळणार आहे वजा 75. वेगवेगळी चिन्हांचा गुणाकार वजामध्ये येतो. तर हे आपल्याला अवयव मिळाली. आता ती अवयव लिहून घ्यायचे आहेत. 5m वर्ग अधिक 3m
वजा 25m बरोबर हे 15 राहिलं, वजा 15 बरोबर 0. तर आता कॉमन काढायचं आहे यामध्ये. तर इथं कॉमन निघेल, m कॉमन काढू आणि इथं राहील 5m अधिक 3. तर बघा m आणि या 5m चा गुणाकार केल्यानंतर 5m वर्ग येईल आणि याचा 3 चा आणि m चा 3m येईल. नंतर इथं पुढं राहील इथं वजा आता बघा इथं 25 आहे आणि पुढं आहे 15. मग इथं आपण कॉमन जर 5 काढलं वजा 5 तर इथं मध्ये राहील 5 5 25 5m वजा 5 त्रिक 15 अधिक 15 अधिक 3 5 त्रिक 15 3 काढावं लागेल कारण गुणाकार केल्यानंतर 5 त्रिक 15 येईल. बघा इथं वजामध्ये गुणाकार पाहिजे तर वजा अधिकचा गुणाकार वजामध्ये येईल आणि 5 त्रिक 15 केल्यानंतर इथं वजा 15 आपल्याला मिळेल. तर हे आपण कॉमन काढलं. आता 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा m वजा 5 m वजा 5 बरोबर 0. हे जे दोन आपल्याला कॉमन मिळालेले आहेत संख्या ते आपलं दोन्हीपैकी एक उकल असणार आहे m ची. तर बघा 5m अधिक 3 5m इकडे राहिलं 3 बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाऊन वजा 3 झालं आणि m बरोबर वजा 3 आणि हे जे 5 आहेत दुसऱ्या साईडला येऊन भागाकारामध्ये जाईल m बरोबर वजा 3/5 किंवा m बरोबर इथं आहे वजा 5 तर दुसऱ्या साईडला जाऊन अधिक 5 होईल m बरोबर 5. तर m बरोबर वजा 3/5 किंवा m बरोबर 5 ही आपली या समीकरणाची उकल आहे. गणित क्रमांक 5. तर जेव्हा पण आपल्याला असं गणितामध्ये अपूर्णांक पाहायला मिळतो तर अपूर्णांकाचा जो छेद आहे त्या छेदाने सर्व पदांना गुणायचं. म्हणजे इथं 2 ने समीकरणास गुणून मग सर्व पदांना 2 ने गुणायचं आहे. तर 2 गुणिले 2x वर्ग वजा 2 गुणिले 2x अधिक 2 गुणिले 1/2. तर असं केल्याने आपल्याला वर्ग समीकरण जे आहे ते सोप्या रूपामध्ये मिळतं. आता 2 ने गुणाकार केल्यानंतर इथे येईल 2 गुणिले 2 बेदुने 4 म्हणजे इथं राहील 4x वर्ग वजा 2 गुणिले 2 बेदुने 4x अधिक इथं राहील बेक बे आणि इथं राहील 1 बरोबर 0. तर आपल्याला वर्ग समीकरण आता सोप्या पद्धतीमध्ये मिळालं आहे. आता अपूर्णांकाचा आपल्याला सोडवण्यात काही अडचण येणार नाही. तर असे गणित जेवढी आपल्याला अवघड दिसतात तेवढीच करायला सोपी असतात. तर बघा 4x आहे इथं 1 आहे आणि इथं वजा 4x आहे. तर बघा आता हे गणित सोडवत असताना आता 4 1 4 इथं गुणाकार किती आला पाहिजे 4. या दोघांचा गुणाकार 4 1 4 आणि बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे वजा 4. तर आता म्हणाल तुम्ही मॅडम आता काय करणार आपण, या चित्र अवयवच आपल्याला मिळत नाहीत की असे 2 अंकच मिळत नाहीत की ज्याचा गुणाकार आपल्याला 4 मिळेल आणि वजाबाकी वजा 4. मग बघा आता आपल्याला असे जेव्हा प्रश्न येतात इथं पण 4 आहे इथं पण 4 आहे इथं वजा आहे इथं अधिक आहे तर इथं आपल्याला डायरेक्ट कॉमन संख्या काढता येते. तर ती कशी 2x वजा 1 चा वर्ग आपल्याला इथं दिसत आहे. आपण जर हे समीकरण नीट पाहिलं तर आपल्याला हे कशाचा विस्तार दिसत आहे हा, तर बघा a वजा b वर्गचा विस्तार दिसत आहे. तर याचा विस्तार काय होतो तर a वर्ग अधिक 2ab तर वजाबाकी असल्यामुळे इथं वजा येईल वजा 2ab अधिक b वर्ग. तर याचा हा विस्तार येतो a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. मग तसंच आहे इथं बघा आपण जर 2x वजा 1 चा वर्ग घेतलं तर इथं आपल्याला सूत्र काय मिळत आहे हेच मिळत आहे बघा a वर्ग म्हणजे x 2x चा वर्ग इथं a आपलं काय आहे 2x 2x चा वर्ग 2 चा वर्ग 4 आणि x चा वर्ग आपण घेतला इथं. मग नंतर वजा 2ab तर इथं a काय आहे इथं 2x आहे तर 2a तर 2 गुणिले 2 केल्यानंतर इथं मिळेल आपल्याला बेदुने 4 आणि b काय आहे आपल्याकडे 1 मग 4x गुणिले 1 आपल्याला मिळणार 4x अधिक b वर्ग म्हणजे आपल्याकडे काय आहे b काय आहे 1 1 चा वर्ग आपल्याला 1 असं आपल्याला इथं मिळणार आहे. तर हे जे समीकरण आहे ते आपल्याला याचा विस्तार दिसत आहे 2x वजा 1 चा वर्ग म्हणजे a वजा b वर्ग आपल्याला ह्या सूत्राचा इथं वापर करायचा आहे.
तर बघा 2x वजा 1 चा वर्ग हे जे सूत्र आहे ते वापरल्यानंतर तर इथं आपल्याला कॉमन काढल्यानंतर तर वर्गाचं जे मूल्य आहे ते 0 असणार आहे. तर 2x वजा 1 बरोबर 0 आपल्याला मिळणार आहे. x बरोबर 2x बरोबर हे 1 इकडे जाऊन अधिक मध्ये जाईल आणि x बरोबर 1/2 आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर हे आपल्याला उत्तर मिळालं आहे. तर हेच आपलं जे समीकरण आहे त्याचं उकल असणार आहे. 1/2 हे या वर्ग समीकरणाचं दुहेरी उकल असणार आहे. हे दुहेरी मूळ असलेलं वर्ग समीकरण आहे. तर बघून घ्या, यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. जेव्हा पण आपल्याला इथं छेद म्हणजे अपूर्णांक पाहायला मिळतो, जे छेदस्थानी आहे त्याने सरळ सरळ गुणाकार करायचा, मग ते चल असो किंवा काही असो. तर इथं आपल्याला x आहे खाली छेदस्थानी चल आहे, तर त्या x ने आपल्याला सर्व पदांना गुणायचं आहे. तर 6x गुणिले x वजा 2/x गुणिले x बरोबर 1 ला विसरायचं नाही, 1 गुणिले x. x ने 1 ला सुद्धा गुणायचं आहे. तर बघा इथं 6x गुणिले x आहे, तर इथं होईल x चा गुणाकार 6x वर्ग आणि हे x ला हे x कटेल, इथं राहील -2 बरोबर इकडे राहील x गुणिले 1 x. आता हे जे आहे ते आपल्याला जे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे तशा पद्धतीमध्ये लिहून घ्यायचं आहे. पहिल्यांदा जे घातांक आहे ते 2 ते लिहायचं आहे, म्हणजे 6x वर्ग. नंतर हे चल लिहायचं आहे. चल बरोबरच्या दुसऱ्या साईडला आणत आहोत, लक्षात ठेवा. मग आपलं ते वजामध्ये होईल. इकडं अधिक मध्ये आहे, दुसऱ्या साईडला आल्यानंतर वजामध्ये होईल. तर वजा x नंतर हे 2 आपण दुसऱ्या साईडला घेऊन जातोय का नाही, आपण हे 2 बरोबरचे याच साईडला ठेवतोय, फक्त ह्या एक्सच्या नंतर लिहितोय. मग ह्याचं चिन्ह बदलेल का नाही, नाहीतर याचं पण चिन्ह बदलचाल, तेव्हा तुमचं चुकेल. मग ह्या बरोबरच्या दुसऱ्या साईडला काय राहील 0. तर आपल्याला हे आपलं समीकरण मिळालं आहे आता वर्ग समीकरण. आता हे तुम्ही सोडवू शकता. आता लक्षात ठेवा, हे तर x चा सहगुणक 6 आहे, म्हणजे आपल्याला 6 × 6 6 × 2 12. इथं अधिक आहे, इथं वजा आहे, अधिक वजाचा गुणाकार वजा, तर -12 गुणाकार पाहिजे आणि इथं -1 आहे आपलं या x चा सहगुणक आहे -1. तर अशी संख्या शोधायची आहे की ज्याचा गुणाकार किंवा ज्याचा गुणाकार -12 आला पाहिजे आणि त्याची बेरीज किंवा वजाबाकी -1 आली पाहिजे. तर वजा चिन्ह येण्यासाठी गुणाकारामध्ये आपल्याला 2 संख्यांची वेगवेगळी चिन्ह पाहिजे, म्हणजे अधिक आणि वजा पाहिजे. वेगवेगळी चिन्ह असल्यानंतरच गुणाकाराला वजामध्ये चिन्ह येतं, हे आपल्याला कन्फर्म माहीत झालं. मग आता आपण असे 2 संख्या शोधायच्या आहेत ज्याचा गुणाकार 12 आणि वजाबाकी 1 आली पाहिजे. तर अशी एकच संख्या आहे, म्हणजे अशा 2 संख्या आहेत ज्या 4 आणि 3. बघा 4 आणि 3 चा गुणाकार 12 येतो. 4 त्रिक 12 आणि 4 आणि 3 ची वजाबाकी केली, 4 मधून 3 गेले तर 1 राहतं. तर आपल्याला वजा पाहिजे, म्हणजे मोठ्या जे आपले वजाबाकीला चिन्ह वजा पाहिजे. तर वजा चिन्ह पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येला आपण वजा चिन्ह द्यावे लागेल आणि बारक्या संख्येला अधिक चिन्ह द्यावे लागेल. तर बघा 4 - 3, आता इथं वेगवेगळे चिन्ह आहेत, वजाबाकी होणार. 4 - 3 केल्यानंतर आपल्याला मिळेल -1 आणि 4 गुणिले 3 केल्यानंतर -12 आपल्याला मिळणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपण -4 आणि 3 अशी अवयव पाडलेली आहेत. तर आता आपण हे अवयव लिहून घ्यायचे आहेत. तर बघा 6x वर्ग नंतर अधिक 3 घेऊया अगोदर, x वजा 4x वजा 2 बरोबर 0. आता आपण कॉमन काढूया. तर x कॉमन निघालं इथं आणि मध्ये राहील मध्ये काय राहणार आता, जर आपण x कॉमन काढलं तर जर आपण इथं 2x कॉमन काढलं, मग इथं मध्ये राहील 2x 6 बेक बेबी 2 4 बेत्रिक 6, म्हणजे मध्ये इथं राहील 3x आणि अधिक 1 मिनिट 2x कॉमन निघणार नाही, कारण 2 ने 3 ला भागत जात नाही. मग इथं 3x कॉमन काढू आपण, 3x. मग 3x कॉमन काढल्यानंतर इथं मध्ये राहील x अधिक 2x कॉमन राहील अधिक x. तर आता ह्याला सोडवल्यानंतर 3 1 3 3 2 6, इथं 6 आणि x चा वर्ग अधिक 3x. हां बरोबर, आता बरोबर निघालं. आता नंतर इथं वजा 4x आहे आणि इथं आहे 2. तर इथं आपण 2 काढूया कॉमन, -2 म्हणजे मध्ये आपल्याला 2x काढता येईल आणि अधिक 1 काढता येईल, इथं एकच येईल 1.
आता बरोबर आहे. तर बघा बरोबर 0. तर आता कसं काढलं आपण कॉमन? तर 3x गुणिले 2x केलं. 3 1 3, 3 2 6 आणि x चा गुणाकार 6x वर्ग येईल. आता 3x गुणिले 1 केल्यानंतर 3xच येणार आहे. 3x आणि 1 चा गुणाकार 3x. जर इथे x घेतला असतं तर 3x वर्ग आलं असतं. ते आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे 3x. तर 3x गुणिले 1 केल्यानंतर 3x येणार आहे. आता इथं वजा 2 गुणिले 2x घेतल्यानंतर बे दुने 4 आणि वजा अधिकचा गुणाकार वजा दुने 4x आपल्याला इथं मिळणार आहे आणि इथं वजा आपल्याला वजा 2 पाहिजे. वजा अधिकचा गुणाकार वजा होतो. तर बे इथं येईल. तर अशा प्रकारे आपण कॉमन काढलेला आहे. तर आता कॉमन काढलेल्या गोष्टी ह्या काय आहेत? 3x वजा 2 आणि हा कंस सारखा आहे 2x अधिक 1 बरोबर 0. तर बघा आता आपल्याला 3x वजा 2 आता हे तर एकदा कॉमन काढलं की तुम्हाला आता इथून पुढचं तर काही सांगायची गरज राहिलीच नसेल. बघा असं आपण काढलं बरोबर 0. आता 3x बरोबर हे 2 इकडे जाऊन अधिकमध्ये होईल म्हणजे 2 होईल आणि x बरोबर आता बघा ह्या 2 आता हे जे 3 आहे गुणाकारामध्ये आहे x सोबत म्हणजे इकडं बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाऊन भागाकारामध्ये होईल. म्हणजे इथं होईल 2/3 आणि दुसरा उकल आपल्याला काय मिळणार आहे? तर 2x इथं राहील बरोबर हे 1 दुसऱ्या साईडला जाऊन वजामध्ये होईल आणि x बरोबर हे 2 इकडे जाऊन भागाकारामध्ये होईल. वजा 1/2 आपलं उत्तर येईल. तर गणित क्रमांक 6च्या उकली आपल्याला मिळणार आहे 2/3 आणि वजा 1/2. तर बघा अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवायचं आहे. खूप छोटी-छोटी गणितं आहेत. फक्त आपल्याला कॉमन काढताना हे अवयव पाडताना लक्ष ठेवायचं आहे आणि कॉमन काढता आलं की आपल्याला हे जे गणित आहे 3 ते 4 मार्कासाठी आपल्याला पेपरमध्ये विचारलं जातं आणि हे 3 ते 4 मार्क तुमचे फ्रीचे हातामध्ये आहेत. आणि मी तुम्हाला सांगते धडा 1 आणि 2 खूप महत्त्वाचा आहेत कारण दोन्ही पण धडे तुम्हाला 12-12 मार्कासाठी आहेत. 40 मार्कापैकी 12 मार्क धडा 1, 12 मार्क धडा 2 म्हणजे 40 मार्कापैकी 24 मार्काचं तुम्हाला या 2 धड्यांमधून पेपरमध्ये विचारलं जातं. त्यामुळे हे 2 धडे एकदम इम्पॉर्टंट आहेत आणि हे 2 धडे इतके सोपे पण आहेत, खूप सोपे येतं. धडा 1 मध्ये काही संकल्पना 4 ते 5 प्रकारचे गणित आहेत. तेच बोर्डाच्या परीक्षेमध्ये येतात. फक्त अंक इकडे होतात आणि धडा 2 मध्ये पण तसंच आहे. जर तुम्ही आपले वन शॉट व्हिडिओज पाहिले असतील म्हणजे धडा 1 वरती वन शॉट, धडा 2 मध्ये वरती एक वन शॉट म्हणजे एका व्हिडिओमध्ये पूर्ण एक धडा आपण शिकवलेला आहे. ते जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला ते क्लिअर लक्षात येणार आहे. तर खूप छान पद्धतीमध्ये आपण वन शॉट घेतलेले आहेत. खूप सर्व संकल्पना घेतल्या आहेत. संकल्पना झालं की लगेच त्यावरती उदाहरण, सूत्र झाले की लगेच त्यावरती उदाहरण घेऊन मी तुम्हाला खूप छान पद्धतीमध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही जर ते पाहिलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. तर चला मग आता गणित क्रमांक 8 आपण घेऊया. 3x वर्ग वजा 2 आणि इथं आता आपल्याला दिलेलं आहे वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता पहा मुलं एकतर पेपरमध्ये असं वर्गमूळ किंवा आपल्याला अपूर्णांक संख्या 1/2, 1/4 असं दिलं की तिथंच अर्ध तर घाबरतात आणि तिथंच हार मानून टाकतात. तर अशी गणितं उलट खूप सोपी असतात. तुम्हाला मी सांगते एक सिक्रेट, जेव्हा आपल्याला असं काही दिसतं तेव्हा फक्त हेच दिसणारं अवघड आपल्याला वाटतं, बाकी सगळं सोपं असतं. तर गणित फक्त तुम्हाला इथं समजायला पाहिजे. गणित कधीही समजून घ्यायचं आहे, गणित कधीही रटायचं नाही. आपल्याला ज्या गणितामध्ये 2 ते 3 अटी असतात, नियम असतात ते तेवढेच लक्षात ठेवायचे आहेत आणि थोडे गणिताचे जे प्रश्न आहेत वेगवेगळी प्रश्न आहेत त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे तुम्हाला जे कव्हर होईल क्वांटिटी प्रश्नांची आणि तुम्हाला त्यापैकी कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला पेपरमध्ये की तो सोडवणं सोपं जाईल. गणित हा असा विषय आहे की ज्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. कारण इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्क मिळतात. इथं नाही कुठल्या ग्रामरसाठी मार्क कटत नाहीत किंवा कुठल्या अक्षरासाठी मार्क कटत नाहीत. इथं बघितलं जातं तुमची फक्त कन्सेप्ट किती क्लिअर आहे तुमची गणिताबद्दल. त्यामुळे इथं गणितामध्ये तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळू शकतात. गणित हा एक स्कोरिंग विषय आहे, बोरिंग विषय जरा सुद्धा नाही. त्यामुळे गणितावरती खूप छान पद्धतीमध्ये लक्ष द्यायचे. लक्ष म्हणजे तुम्ही फक्त मी जेवढे व्हिडिओज देत आहे वन शॉट, सराव संच आणि आपण महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत 10वीचे बोर्ड परीक्षेमध्ये येणारी आणि बोर्ड परीक्षेमध्ये आपण जे काही पेपर येतो त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं हे सगळं तुम्ही जर फॉलो केलं आत्तापासून जर तुम्ही माझे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. तर जाऊ द्या चला आपला सराव संच पाहूया अगोदर. तर आपल्याला सराव संच म्हणायले गणित क्रमांक 8
तर गणित क्रमांक 7 घेणार आहोत आपण. स्किप झाला आहे माहिती मला. गणित क्रमांक 7 ही आपली कृती आहे. कृती आहे म्हणून मी तो थोडासा शेवटी ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही गणित क्रमांक 7 मी घेणार नाही असं नाही. मी या सराव संचामधलं प्रत्येक गणित घेणार आहे. त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही. गणित क्रमांक 7 आपण शेवटी घेणार आहोत. तर इथं आता आपल्याला 3 एक 3 3 दुने 6 6 गुणाकार आणि वजा 2 वर्गमुळात 6 हे आपल्याला गुणाकार वजा बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे. मग आता गुणाकार हा आपला 6 एक 6 येऊ शकतो. 2 एक 3 एक 3 3 दोन्ही 6 पण येऊ शकतो. पण आता आपल्याला इथं पाहिजे 2 वर्गमुळात 6 म्हणजे 2 दा वर्गमुळात 6. तर हे पण आपलं येऊ शकतं. तर बघा वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 केल्यानंतर हे वर्गमूळ निघून जाईल गुणाकार केल्यानंतर आणि ह्याचा गुणाकार काय येईल 6 येईल. आणि याची जर आपण बेरीज केली म्हणजे वजा वजा जर चिन्ह दिले या दोघांना तर याची जर बेरीज केली तर 2 वर्गमुळात 6 येईल आपल्याकडे. 2 दा वर्गमुळात 6 बघा याचा गुणाकार काय येतो वजा वजा आहे तर वजा 2 वर्गमुळात 6 आपली जी बेरीज होईल. आधी तर बघा सारखी चिन्ह आहेत वजा वजा आहे मग सारखी चिन्ह आहेत मग सारखी चिन्ह असल्यामुळे बेरीज होईल आणि बेरजेला वजाचं चिन्ह येईल कारण दोन्ही वजा वजा चिन्ह आहेत आणि 2 वर्गमुळात 6 आपली बेरीज येणार आहे आणि याचा गुणाकार केला 6 गुणिले 6 तर हे वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल इथं राहील 6 म्हणजे याचा गुणाकार 6 येईल आणि बेरीज केल्यानंतर 2 वर्गमुळात 6 म्हणजे आपल्याला काय पाहिजे गुणाकार 6च पाहिजे. 3 गुणिले 2 6 आणि इथं आपल्याला बेरीज काय पाहिजे 2 वर्गमुळात 6 तर हे आपल्याला मिळालं आहे. आता मग आता आपण लिहून घेऊया 3x वर्ग वजा 2 नाही फक्त वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 अधिक 2 बरोबर 0. आता बघा इथं वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3x वर्ग वजा वर्गमुळात 3 गुणिले 2 वजा वर्गमुळात 3 गुणिले 2 नाही आणि इथं राहील अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. इथवर आहे आपलं गणित. थोडंसं ॲडजस्टमेंट झाली जागेची. तर हे मी काय केले आता हे जे 3x वर्ग आहे त्याला वर्गमुळात लिहिले बघा वर्गमुळात 3 आणि x वर्ग या दोघाचा गुणाकार केला वर्गमूळ वर्ग निघून जाईल आणि इथं राहील 3x वर्ग. हे जे 6 आहे त्याला पण आपण अशा पद्धतीमध्ये लिहिलेलं आहे वर्गमुळात 3 गुणिले 2 आणि ह्याचा गुणाकार 3 एक 3 3 दोन्ही 6 वर्गमुळात 6 येईल. याचं पण तसंच केले 3 गुणिले 2 वर्गमुळात 6 येईल आणि इथं वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हे वर्गमूळ निघून जाईल आणि 2 राहील. तर अशा पद्धतीमध्ये मी जे हे आहेत अंक याला पण मी वर्गमुळात लिहिलेलं आहे. तर हे असं लिहिल्यामुळं आता आपल्याला जे कॉमन संख्या काढायच्या आहेत त्या काढत असताना सोपं जाणार आहे. तर आता बघा आपल्याला कॉमन कुठपर्यंत काढायचंय याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉमन काढायचे. तर आता आपण याच्यामध्ये वर्गमुळात 3 जर कॉमन काढलं तर इथं राहील वर्गमुळात 3x. तर वर्गमुळात 3x बाहेर काढला आपण. तर बघा कॉमन कसं काढायचंय आता इथं वर्गमुळात 3x आता ह्याच्यातलं वर्गमुळात 3 बाहेर आलं आणि याच्यामधलं x जे आहे ते एक बाहेर आलेलं आहे म्हणजे इथं काय राहील वर्गमुळात 3 आणि एकच x. मग नंतर इथलं वर्गमुळात 3 बाहेर आलं आणि याच्यातलं हे जे x आहे ते बाहेर आलं. इथं आपण x लिहायचं विसरलो होतो. तर हे जे याच्यामधलं 2x मधलं हे जे 3 आहे इथं बाहेर आलं आणि हे x पण बाहेर आलं म्हणजे इथं काय राहिलं फक्त वर्गमुळात 2 राहिलं वजा इथं पण x आहे. तर बघा आता इकडं बाजूला आता ह्याच्यामध्ये आता कॉमन काढत असताना आता इथं वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 कॉमन दिसते म्हणजे इथं वर्गमुळात 2 जर आपण बाहेर काढलं तर इथं राहील वर्गमुळात 3 याच्यामधलं हे आपण इथं बाहेर काढलं आणि हे 3 वर्गमुळात आणि x राहिलं आणि इथं हे वर्गमुळात 2 एक बाहेर काढलं म्हणजे इथं पुढं राहिलं अधिक वर्गमुळात 2. तर इथं वजा चिन्ह येईल कारण वजा वजाचा जो गुणाकार अधिक मध्ये येणार आहे इथं.
तर आता आपण जे कॉमन काढलेलं आहे ते घेऊया. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि इथं वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 हे दोन आपल्याला कंस कॉमन दिसत आहेत. बरोबर 0 असं आपलं इथं गणित आलेलं आहे. तर हे जे दोन कंस आपल्याला मिळालेले आहेत सारखीच मिळाले आहेत. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2. तर आपल्याला उत्तर जे मिळणार आहे ते सेमच मिळणार आहे. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 असा आपल्याला इथं वर्ग मिळालेला आहे. बरोबर 0. म्हणजे इथं पण आपलं दुहेरी मूळ निघणार आहे. म्हणजे इथं आता आपल्याला सोडवल्यानंतर वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. वर्गमुळात 3x बरोबर हे 2 इकडे जाऊन अधिक मध्ये वर्गमुळात 2 आणि x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 असं आपलं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला x ची उकल मिळालेली आहे. तर आपल्याला एकच हे दुहेरी उकल मिळालेली आहे. पुढचं गणित क्रमांक 9. आता याच्यामध्ये आपल्याला जे समीकरण दिलं आहे वर्ग समीकरण ते अगोदर सामान्य रूपामध्ये लिहायचं आहे. 2m आता हे 2m चा गुणाकार या कंसामधल्या दोन्ही पदांसोबत आहे. तर 2m गुणिले 2m करायचा आहे. तर होईल 2m वर्ग. m चा गुणाकार m वर्ग होईल. आता इथं 24 आहे आणि इथं 2m. 24 एक 24 24 चा गुणाकार 2 सोबत करायचा आहे. तर 24 दुने 48 m इथं येणार आहे. 48 m आणि हे जे 50 आहेत बरोबरच्या दुसऱ्या साईडला येऊन वजा 50 होणार आहे आणि बरोबर इथं राहील 0. तर आपल्याला वर्ग समीकरण काय मिळालं आहे 2m वर्ग वजा 48m वजा 50 बरोबर 0. जर आपण याला सर्वांना 2 ने भागलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे. तर वर्ग समीकरणास 2 ने भागू. तर 2 ने भागल्यानंतर इथं राहील m वर्ग वजा बे 1 बे 2 दुने 4 बे 4 8 इथं होईल 24m वजा इथं राहील 2 ने भागल्यानंतर 25 बरोबर 0. तर हे वर्ग समीकरण आपल्याला मिळालं आहे. तर आता आपल्याला 25 एक 25 वजा 25 गुणाकार येणाऱ्या अशा दोन संख्या पाहिजे ज्यांचा गुणाकार वजा 25 आणि बेरीज किंवा वजाबाकी केलं तर वजा 24 उत्तर आलं पाहिजे. तर अशा दोन संख्या आहेत 25 आणि 1. तर 25 आणि 1 आपण घेतलं तर इथं 25 एक 25 आपल्याला उत्तर मिळणार आहे आणि यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला वजा 24 मिळणार आहे. वजाबाकी करायची आहे तर वजा आपल्याला वेगवेगळी चिन्ह घ्यावी लागतील आणि आपलं जे उत्तराला वजाचं चिन्ह पाहिजे म्हणून मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह दिलं आणि वजा अधिकचा गुणाकार सुद्धा वजामध्ये येतो. तर 25 एक 25 वजा 25 येतं आणि 25 मधून 1 गेलं वजा 24 इथं उत्तर येतं. तर असे आपण दोन अवयव पाळलेले आहेत. आता m वर्ग वजा 25m अधिक 1m किंवा नुसतं m पण फक्त लिहिलं तर चालतं वजा 25 बरोबर 0. आता इथं आपण कॉमन काढत असताना आता m अगोदर आपण कॉमन काढूया. m आता मध्ये राहील m वजा 25. आता इथं कॉमन काढत असताना आपण कॉमन काढायचं आहे 1 कॉमन काढायचा आहे. मग आतमध्ये राहील m वजा 25 बरोबर 0. तर बघा m अधिक 1 आपल्याला एक उकल मिळाली आणि दुसरी m वजा 25. तर बघा m अधिक 1 घेतलं आणि हे दोन कंसामधलं m वजा 25 बरोबर 0. आता पुढे सोडवत असताना m अधिक 1 बरोबर 0 किंवा m वजा 25 बरोबर 0 या दोन आपल्याला उकली मिळणार आहेत. तर m बरोबर हे एक दुसऱ्या साईडला जाऊन वजामध्ये होईल वजा 1 आणि m बरोबर हे जे 25 आहे दुसऱ्या साईडला जाऊन अधिक मध्ये होईल म्हणजे 25. m बरोबर वजा 1 किंवा m बरोबर वजा 25 या दोन या समीकरणाच्या उकली आहेत. 25 आणि वजा 1 हे आपल्याला उत्तर मिळालं आहे. तर इथं पुढचं समीकरण दिलेलं आहे 25m वर्ग बरोबर 9. तर इथं आपण हे जे 9 दुसऱ्या साईडला आहे ते इकडच्या साईडला आणू म्हणजे इथं होईल 25m वर्ग वजा 9 बरोबर 0. आता 9 हा तुम्हाला 3 चा वर्ग दिसत आहे. मग आपण याचा वर्ग आणि याचा वर्ग करू शकतो आणि हे जे 25 आहे ते 5 चा वर्ग आहे म्हणजे इथं 5m ह्या कंसाचा वर्ग वजा 3 चा वर्ग असा आपण लिहू शकतो. म्हणजे बघा 5 चा वर्ग 25 आणि m वर्ग वजा 3 चा वर्ग 9 असा आपण इथं लिहिलेला आहे. आता जे आपलं उत्तर येईल ते 5m वजा 3 आणि 5m अधिक 3
बघा अशा पद्धतीने मध्ये जेव्हा आपल्याला गणित येतं तेव्हा आपल्याला ह्या यमचा सहगुणक कशाचा वर्ग आहे ते घ्यायचा आणि याचा पण आपल्याला वर्ग म्हणजे वर्गमूळ घ्यायचा आहे. तर 25चं वर्गमूळ 5 आणि 9चं वर्गमूळ 3 घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या दोघाची पहिल्यांदा वजाबाकी आणि दुसऱ्यांदा बेरीज करायची आहे आणि आपल्याला हे दोन कंस सोडवायचे आहेत. तर 5m - 3 = 0 आणि 5m + 3 = 0 हे दोन आपल्याला उकली मिळणार आहे तिथं. आणि इथं येणार आहे 5m. आता हे 3 इकडे जाऊन अधिकमध्ये होईल आणि m बरोबर 3/5 आपलं पहिलं उत्तर मिळालं आहे आणि दुसरं उत्तर आपल्याला मिळणार आहे 5m आणि हे 3 दुसऱ्या साईडला जाऊन वजामध्ये जाईल आणि m बरोबर -3/5 आपल्याला उत्तर मिळणार आहे. खूप सोपं आहे. फक्त आपल्याला या दोघांची वर्गमूळ घ्यायची आहेत आणि त्याला एकदा वजा एकदा अधिक करून अशा प्रकारे उत्तर काढायचं आहे. पुढचं गणित 7m वर्ग बरोबर 21m. पहिल्यांदा तर हे 21m आपण दुसऱ्या साईडला बरोबरच्या आणू म्हणजे इथं 7m वर्ग वजा 21m बरोबर 0 राहील. बरोबर 0. आता इथं तिसरं पद दिलेलं नाही आपल्याला. मग आपण याच्यामध्येच आता कॉमन काढायचं आहे. बघा 7m इथं राहील बाहेर आणि इथं m - 3 राहील बरोबर 0. तर हे आपण कॉमन कसं काढलं आता 7m बाजूला काढल्यामुळं इथं गुणाकार केल्यानंतर 7m गुणिले m केल्यानंतर 7m वर्ग येणार आहे आपलं. m आणि m चा गुणाकार m वर्ग आणि वजा 7 त्रिक 21 आणि हे m म्हणजे 7m गुणिले 3 केल्यानंतर 21m आपल्याला मिळणार आहे. 7 त्रिक 21m. तर आता अशा प्रकारे आपण हे कॉमन काढलेलं आहे. तर आता 7m आता याच्यासोबत काही पुढं दिसत नाही कॉमन मध्ये काढलेलं बरोबर 0 किंवा m - 3 बरोबर 0 हे दोन उत्तर आपल्याला मिळणार आहेत. तर 7 जे m आहे m बरोबर आता इथं 0 आहे. मग हे 7 इकडे जाऊन शून्यालाच भागाकारामध्ये जाईल. म्हणजे शून्यासोबत कुठल्याही संख्येचा भागाकार केला तर ते 0 येणार आहे. म्हणजे एक उकल आपल्याला याचे 0 मिळणार आहे. आता m बरोबर हे 3 दुसऱ्या साईडला जाऊन अधिकमध्ये होईल आणि इथं होईल 3m. म्हणजे m च्या आपल्याला दोन उकली मिळाल्या 0 आणि 3. तर बघा खूप सोपं होतं हे गणित. तर आता इथं m वर्ग आहे आणि वजा 11 आहे. मग आता इथं दुसरं m चं पद आपल्याला दिलेलं नाही. तर इथं आता m वर्ग आहे. तर आपण ह्या 11ला पण वर्ग पद्धतीमध्ये लिहू शकतो. तर आता तुम्ही म्हणाल 11चं वर्गमूळच नाही. तर मग 11 हे कशाचं वर्ग नाही. म्हणजे या 11चं वर्गमूळ निघू शकत नाही. तर आपण हे असं पण लिहू शकतो. या वर्गमुळात 11चा जर आपण वर्ग केला तर 11 आपलं उत्तर येणार आहे बरोबर 0. तर अशा पद्धतीमध्ये आपण हे लिहू शकतो. आता या दोघांमध्ये आपल्याला काय कॉमन काढता येतं तर m - 11 म्हणजे एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी सरळ सरळ m + 11 वर्गमुळात 11 बरोबर 0. तर m बरोबर हे जे वर्गमुळात 11 आहे अगोदर तर आपण हे असंच लिहून घेऊया m - वर्गमुळात 11 बरोबर 0 आणि इथं किंवा m + वर्गमुळात 11 बरोबर 0 ह्या दोन उकली आपल्याला मिळणार आहेत. तर m बरोबर हे वजा इकडे जाऊन अधिक 11 होईल आणि इथं m बरोबर वजा वर्गमुळात 11 कारण हे अधिक मध्ये दुसऱ्या साईडला जाऊन वजामध्ये होईल. तर या दोन उकली आपल्याला m च्या मिळाल्या आहेत. m बरोबर वर्गमुळात 11 आणि m बरोबर वजा वर्गमुळात 11 या दोन या वर्ग समीकरणाच्या उकली मिळालेल्या आहेत. खूप सोपं वर्ग समीकरण आहे हे सुद्धा. आता आपलं गणित क्रमांक 7 जे राहिलेलं आहे कृती आहे ती आपण सोडूया. तर आता आपल्याला गणित क्रमांक 7 ही कृती दिलेली आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला अवयव पाडताना या x चे सहगुणक आणि हे जी c पद आहे त्याचा गुणाकार. तर इथं गुणाकार केल्यानंतर ह्या वर्गमुळाला हे वर्गमूळ कटेल. इथं राहील 2 आणि 2 गुणिले 5 राहील केल्यानंतर 5 दुने 10. तर आपल्याला अशा दोन संख्या पाहिजे ज्याचा गुणाकार 10 आणि बेरीज किंवा वजाबाकी 7 आली पाहिजे. तर 5 आणि 2 आपण अवयव पाडले. 5 दुने 10 गुणाकार येईल आणि याची जर बेरीज केली तर अधिक 7 येणार आहे. 5 + 2 7. तर आपण याच्यामध्ये आता कॉमन काढूया. x कॉमन काढलं. x कॉमन काढल्यानंतर इथं राहील 2x. बघा याचा गुणाकार केल्यानंतर वर्गमुळात 2x वर्ग येईल अधिक इथं 5 इथलं x आपण कॉमन काढला आहे म्हणजे इथं 5 राहील. बघा इथलं 1x काढलं बाहेर म्हणजे इथं 1x मध्ये राहिलं. तर अशा प्रकारे आपण कॉमन काढलं इथलं. आता अधिक इथं वर्गमुळात 2 जर आपण कॉमन काढलं
तर मध्ये राहील इथलं बघा आपण बघा 2चा अर्थ होतो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 केल्यानंतर आपल्याला 2 मिळतं. हे वर्गमूळ कटतं आणि 2 राहतं बरं. मग आता इथलं 1 वर्गमुळात 2 आपण बाजूला काढले म्हणजे इथं काय राहणार आहे 1 वर्गमुळात 2 मध्ये राहणार आहे आणि हे x मध्ये अधिक आता इथलं आपण जे वर्गमुळातलं 2 आहे ते बाजूला काढले म्हणजे इथं मध्ये काय राहणार आहे 5. तर अशा प्रकारे आपण हे कॉमन काढलेलं आहे. तर हे आपण जे पहिला आणि दुसरा कंस आहे तो घेतला आहे आणि हे बाहेरचे जे आहेत ते आपण इथं घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0 येणार आहे आणि x बरोबर हे जे 5 आहे बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाऊन वजामध्ये होणार आहे आणि 5 छेद आणि हे जे वर्गमुळात 2 आहे इथं गुणाकारामध्ये आहे दुसऱ्या साईडला जाऊन भागाकारामध्ये होईल. म्हणजे वजा 5/2 वर्गमुळात 2 इथं x बरोबर वजा 5 वर्गमुळात 2 ही एक उकल येणार आहे आणि इथं हे जे वर्गमुळात 2 आहे दुसऱ्या साईडला जाऊन वजामध्ये होणार आहे x बरोबर वजा वर्गमुळात 2 ही दुसरी उकल या x ची मिळणार आहे. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 ही आहेत. अशा प्रकारे आपण सराव संच 2.2 पूर्ण सोडवलेला आहे. यामधली सर्व गणितं आपण एक ना एक गणित सोडवलेलं आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण इथून पुढची सुद्धा सर्व सराव संचमधले सर्व गणितं सोडवणार आहोत आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.